दरबार में कौन कौन आए, यीशु के दरबार में कौन कौन आए। अंधे लूले लाचार हमको प्यारा लगत है, अंधे लूले लाचार हमको प्यारा लगत है। यीशु का दरबार हमको प्यारा लगत है, यीशु का दरबार हमको प्यारा लगत है, यीशु का दरबार हमको प्यारा लगत है। Praise the Lord. 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 Hallelujah. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. God is good All the time. all the time. God is good. Hallelujah. Hallelujah. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझे प्रिय बंधू भगिनीनो, आज प्रभूने पुन्हा आपल्याला सर्वांना एकत्र आणलेलं आहे त्याची गौरवस्तुती करण्यासाठी. थँक यू जीसस. आपण जिथे कुठे असू तिथे प्रभूने आपल्याला एकत्र आणलेलं आहे. यस माय लॉर्ड जीसस. आपण त्याच्या सान्निध्यामध्ये जाण्या अगोदर आपण शांत राहूया व आपलं मन प्रभूकडे लावूया. दावीद राजा स्तोत्र 24 मध्ये आपल्याला सांगत आहे, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो. होय माझे प्रिय बंधू भगिनीनो, ज्याच्या वेळी आपण आपलं मन असत्याकडे लाविलेलं आहे त्याबद्दल आपण देवाकडे क्षमा मागूया. ज्याच्या वेळी आपण कपटाने शपथ वाहिली असेल त्याबद्दल आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया. ज्याच्या वेळी आपल्या मुखातून चुकीचे शब्द निघाले असतील त्याबद्दल आपण क्षमा मागूया. होय माझे प्रिय बंधू भगिनीनो, आपला प्रभू सर्व दयावंत परमेश्वर आहे. तो क्षमाशील परमेश्वर आहे. यस माय लॉर्ड जीसस. तो आपल्यामध्ये कोणताच प्रकारचा भेदभाव करत नाही. तो आपल्या सर्व पाप्यांची क्षमा करतो. तो बघत नाही आपण श्रीमंत आहोत का आपण गरीब आहोत, आपण शिकलेलो आहोत किंवा आपण अशिक्षित आहोत. तो सर्व स्थितींमध्ये आपल्याला क्षमा करत असतो. आणि त्याच्याकडे क्षमा मागताना ज्या कोणाला आपण क्षमा केली नसेल त्या लोकांना आपण देखील क्षमा करूया. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत पौल आपल्याला सांगत आहे, तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. तरी देव दयासंपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतानाही त्यांनी आपल्यावरील स्वतःच्या अपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. प्रेज द लॉर्ड. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. थँक यू जीसस. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण आपला जो तारणदुर्ग परमेश्वर आहे, ज्यांनी आपल्याला मेल्यातून जिवंत केले, त्या परमेश्वराला जोरदार टाळ्या वाजवून त्याचा गौरव करूया, त्याचा धन्यवाद देऊया. लव यू जीसस. प्रेज द लॉर्ड. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा, नया नया
यीशु के लहू से, यीशु मेरा है जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord. Hallelujah. Praise you, Thank you, Lord. Father. Praise you, Glorify Father. your Thank name, you, O Lord. आम्ही Jesus. तुला उंचावितो, Hallelujah. तुझ्या नावाला Hallelujah. धन्यवाद देतो प्रभू, Hallelujah. तुझा महिमा गातो. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord. Praise you, Lord. आम्ही तुला उंचावितो प्रभू. Praise you, Lord. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Hallelujah. Jesus. Thank you, Abba Father. Thank you, Holy Spirit. Praise you, Father. Praise you, Jesus. Praise you, Abba Father. Praise you, Holy Jesus. Spirit. Praise you, Lord Jesus. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, Hallelujah. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, Yes, my Lord Jesus. त्याच्या परमकाराच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, Hallelujah. त्याची थोरवी वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा, Yes, my Lord Jesus. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, Thank you, Jesus. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा, Praise you, Lord Jesus. डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, Yes, my Lord Jesus. तंतवाद्य व बासुरी वाजवून त्याचे स्तवन करा, Praise you, Lord Jesus. खणखणणाऱ्या टाळ्या वाजवून त्याचे स्तवन करा, Hallelujah. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन Yes, करा. my Lord Jesus. प्रत्येक प्राणी परमेश्वराचं स्तवन करो, Yes, Jesus. परमेश्वराचं स्तवन करा. Praise the Lord. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्व स्थितीमध्ये आपण प्रभूची स्तवन करूया, त्याला धन्यवाद देऊया. Praise the Lord कारण Jesus. जशी आपण प्रेझेंट वर्शिप करताना ती येरिकोची भिंत पडली, त्याच प्रकारे या क्षणी आपल्या जीवनात जे काय बॉन्डेजेस आहे, जे काय आजार आहे, जे काही संकट आहे, ते सर्व ती भिंत कोसळून प्रभू परमेश्वर आपल्याला त्यातून मुक्तता देत आहे. Praise the Lord त्याबद्दल त्या Jesus. परमेश्वराला Thank you, धन्यवाद Jesus. देऊया. थँक यू Praise लॉर्ड. you, Lord प्रेज यू Jesus. Love you, जीसस. Jesus. Thank you, Jesus. Praise you, Lord Jesus. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी। यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा। यीशु
Thank you, Jesus. Thank you, Praise Lord. you, Lord Praise Jesus. you, Lord. Glory to Praise Lord you, Abba Jesus. Father. Praise you. Hallelujah. Thank you, Father. Holy Praise you, Spirit. Father. प्रभु, आमचा धन्यवाद देतो, Hallelujah. प्रभु. तुला Hallelujah. Thank you, थोरवी का Jesus. तू, तुला Alpha and महिमा Omega. देतो. Hallelujah. सर्व Hallelujah. समर्थ परमेश्वर आहे Hallelujah. तो आम्हावर दया करणारा परमेश्वर आहे Yes, my Thank you, Lord. Jesus. सर्व Thank you, Jesus. सर्व प्रभू तू सर्व उपकार केल्याबद्दल प्रभू Yes, आम्ही तुझे my Lord आभार मानतो Jesus. प्रभू Thank you, तू सर्व Jesus. स्थितीमध्ये आमचे सांभाळ केलेले आहे त्याबद्दल आम्ही तुझे Yes, आभार my मानतो Lord प्रभू. Jesus. Thank तू you, सर्व Jesus. स्थितीमध्ये प्रभू आम्हाला कोणतीच गोष्ट कधी कमी पडू दिली नाही त्याबद्दल आम्ही तुझे आभार Thank you, मानतो प्रभू. Jesus. प्रभू सर्व स्थितीमध्ये प्रभू तू तुझ्या दिव्य दूतांना आमचे रक्षण करण्याची आज्ञा दिली आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार Thank मानतो you, प्रभू Jesus. थँक यू जॉर्ज प्रेज यू लॉर्ड. Praise you, Jesus. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आपण त्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये बोलवूया. आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण येशूच्या चरणाशी जाऊया. आपला प्रभू पवित्र 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 असा प्रभू आहे Yes, my Lord Jesus. आणि त्याच्या चरणाशी जाण्यासाठी आपण त्या पवित्र आत्म्याला बोलवूया आणि त्याला सांगूया आम्हाला तुझ्या पवित्राने भरून टाक. Come, Holy Spirit. फिल अस विथ योर होलीनेस ओ Yes, लॉर्ड. my Lord Jesus. ये पवित्र आत्मा ये. Yes, Jesus. पवित्र आत्मा पवित्र आत्मा
O Santara Bashanda आपण त्या जिवंत परमेश्वराची आराधना करूया. तो परमेश्वर जो हा सृष्टीचा निर्माण करता आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. आपण त्याच्या चरणाशी त्याला आराधना देऊया. तो मार्ग, सत्य व जीवन असा तो परमेश्वर आहे. सर्व संकटांमधून बाहेर निघण्याचा मार्ग प्रभू येशू आहे. सर्व बॉन्डेजेस मधून मुक्त करणारा सत्य तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. सार्वकालिक जीवनाकडे जाणारा मार्ग तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो ज्याने आपल्यावर खूप प्रेम केला असा तो परमेश्वर. आपण त्याच्या चरणाशी जाऊया, त्याला आराधना देऊया, आपलं संपूर्ण जीवन त्याला समर्पित करूया. Let us adore him. Let us surrender ourselves to him. Let us surrender ourselves to the living God. आपण त्या जिवंत परमेश्वराला आराधना देऊया. यीशु के चरणों में आराधना करें. 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 हाथों को उठा के हम आराधना करें. हाथों को उठा के हम आराधना करें. घुटनों पे आके हम आराधना करें. घुटनों पे आके हम आराधना करें. उसके आंगन में आराधना करें. उसके आंगन में आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. हालेलुया, हालेलुया,
Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या निरूपणाची सुरुवात आपण मत्ते लिखित शुभवर्तमानातून करूया. आपल्याकडे बायबल असेल तर मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 6. मत्ते अध्याय 6 वचने 31 ते 33. वचने 31 ते 33. नंतर येशू म्हणाला, ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मदर अँजेलिका ह्यांचं नाव कदाचित आपण ऐकलं असेल. मदर अँजेलिका ह्या सुप्रसिद्ध सुवार्तिक आहेत. अमेरिकेमध्ये आलाबामा ह्या ठिकाणी त्यांचं कॉन्व्हेंट आहे. फादर रॉबर्ट ग्रँडिस हे त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये जात असत मिसा करण्यासाठी. हे फादर कॅरिझमॅटिक प्रार्थनेमध्ये आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी मदर अँजेलिकांना प्रभूनं दिलेला संदेश दिला. मदर, तुम्हाला प्रभू बोलावत आहे प्रभूची सुवार्ता जगाला देण्यासाठी, आणि त्यासाठी तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये नव्याने त्याचा अनुभव तुम्हाला यावा, म्हणून जो पवित्र आत्म्याठाई नवजीवन आहे त्याचा अनुभव तुम्ही घ्यावा. मदरांना ते काय पटलं नाही सुरुवातीला. त्या म्हणत असत की मला त्याची काय गरज नाही. 2-3दा प्रभूनं फादरांना सांगितलं की त्यांना जाऊन हा संदेश सांगा. आणि शेवटी एके दिवशी नाखुशीनेच का होईना, परंतु मदर तयार झाल्या. फादरांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. आणि त्यानंतर 8 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये अचानक बदल झाला. आणि त्यांना वाटलं की प्रभू मला बोलावत आहे त्याची सुवार्ता इतरांना देण्यासाठी, आणि एक नवीन सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते प्रभूची सुवार्ता गाजवू लागले. वेगवेगळ्या पॅरिशेसमध्ये त्यांना बोलावण्यात येत असे. एके दिवशी बिल नावाचा एक वकील आणि बिझनेसमॅन, त्याचा मोठा बिझनेस होता, व्यापार होता, तो आपल्या चर्चमध्ये गेला होता. आणि त्याने एक जाहिरात पाहिली, म्हणजे फ्लायर ज्याला म्हणतात, ती त्या पियूसमध्ये बाकांवरती ठेवण्यात आलेली होती. आणि त्याने पाहिलं की अमुक ठिकाणी शिकागो ह्या ठिकाणी मदर तेरेसा ह्या टॉक देण्यासाठी येणार आहेत, प्रार्थना करण्यासाठी येणार आहेत. आणि म्हणून तो त्या ठिकाणी गेला. त्याच्या मनात आलं की मी जाऊन मदर कोण आहेत, त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, त्यांना पाहावं, त्यांचा टॉक ऐकावा, म्हणून तो कुतूहल म्हणून तिथं गेला. खूप लोक आलेले होते, खूप बर्फ देखील पडलेला होता. आणि अशा स्थितीमध्ये लोक तिथे मदरांचा टॉक ऐकण्यासाठी आलेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या कानामध्ये एक आवाज त्याला ऐकू आला, अंटिल द डे यू डाय, तू मरेपर्यंत. त्याला आश्चर्य वाटलं की माझ्याशी कोण बोललं असं. त्याने आजूबाजूला पाहिलं, तसं कोण त्याच्याकडे बघून कोण तसं बोललं नाही. आणि शेवटी त्या अवस्थेमध्येच तो घरी आला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला की आज असं झालं, मी त्या ठिकाणी प्रार्थनेला गेलो असताना
मला आवाज ऐकू आला आणि मला खात्री आहे की स्पष्टपणे आवाज होता. तर अंटील द डे यू डाय असं ते वाक्य होतं, तू मरणाच्या दिवसापर्यंत. ह्याचा अर्थ काय असेल? त्या पत्नीला काही उत्तर देता आलं नाही. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. मग त्याच्या पत्नीनं सांगितलं की तू इतका अस्वस्थ आहेस की जा आणि त्या सिस्टरांना भेट, कदाचित तुझ्या शंकेचं निरसन होईल. तुला जे काही तिला विचारायचं असेल तू विचारू शकतोस. आणि तो गेला. त्यांनी सिस्टरांचा ॲड्रेस शोधला आणि अलाबामा ह्या ठिकाणी त्या सिस्टर त्या ठिकाणी भेटण्यासाठी हा बिल नावाचा माणूस गेला आणि त्याने बेल मारली आणि स्वतः मदर अँजेलिकानी दरवाजा उघडला. आणि ह्या माणसानं काही बोलण्या अगोदर मदर अँजेलिका म्हणाल्या, मी तुझीच वाट पाहत होते. त्या माणसाला आश्चर्य वाटलं, ह्या मदरांनी मला कधीच पाहिलं नाही आणि ती म्हणते की मी तुझीच वाट पाहत होती, कारण प्रभू तू येणार आहे हे मला त्याने सांगितलं होतं. आणि त्याला आश्चर्य वाटलं. आणि मग त्याने सांगितलं, मदर तुमच्या ह्या कार्यामध्ये मला सहभागी करून घ्या. मला माझ्या परीनं जितकी मदत करता येईल तितकी मी तुम्हाला करीन. आणि मदरांच्या कार्याने बिल इतके प्रभावित झाले की त्यानंतर जे ख्रिस्त सभेमध्ये मॅरिड डिकन म्हणजे लग्न केल्यानंतरसुद्धा डिकन पद ज्यांना परमनंट डिकन म्हणून त्यांना नेमलं जातं तशी दीक्षा त्यांना देण्यात आली. मात्र त्यांनी त्यांचा उर्वरित कार्यकाळ मदरांना त्यांच्या सुवार्तेच्या प्रचारामध्ये मदत केली. अनेक लोक अनेक ठिकाणातून मदरांना पत्र लिहित असत आणि तो काळ टेलिव्हिजनचा होता. टेलिव्हिजन सुरू झालेला होता. लोकांना एक नवीन कुतूहल होतं आणि आपण प्रत्यक्ष माणसं टी व्हीवरती पाहू शकतात, ती बोलू शकतात. प्रभू परमेश्वरानं मदरांची निवड त्या कामासाठी केलेली होती. आणि म्हणून ह्या माणसानं शेवटच्या दिवसापर्यंत मदरांना मदत केली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्यानंतर मदर पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून असत. पूर्णपणे जे आपण आजच्या वाचनामध्ये ऐकलेलं आहे, पूर्णपणे तुमच्या गरजा ह्या प्रभूला ठाऊक आहेत. आणि म्हणून तुम्ही प्रथम देवाचं राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे त्याबरोबर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या प्रभू देईल. मदर अँजेलिकाने ठरवलं, कारण प्रभूनं त्यांना सांगितलं की तुला ह्या टी व्हीच्या माध्यमातून सुवार्ता प्रचार करायचा आहे. मात्र त्यांच्याकडे किती पैसे होते? फक्त $50 होते. त्यांनी बिलला सांगितलं आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्यांनी सॅटेलाईट डिश ऑर्डर केली. सॅटेलाईट डिश ज्याद्वारे त्यांचे टॉक, त्यांची प्रार्थना ही जगभर प्रसारित केली जाईल. आणि तिथून त्यांनी एका छोट्या गॅरेजमध्ये EWTN ही कॅथलिक प्रसार करणारी, सुवार्ता प्रचार करणारी ही जी वाहिनी आहे ती सुरुवात केली. आपणापैकी अनेक जण ती पाहू शकता. आपल्या केबलवरती EWTN आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक वेळेला मदर अँजेलिका ह्या लोकांबरोबर हितगुज करताना, त्यांना मार्गदर्शन करताना आणि लोकांचे प्रश्न सोडवताना आपण पाहू शकता. त्या आता हयात नाहीत. 4 वर्षापूर्वी त्या मरण पावल्या. बिशप रॉबर्ट बॅरन यांनी त्यांच्या आठवणी सांगत असताना ही सर्व माहिती दिलेली आहे. तर ही डिश त्यांना लावायची होती. प्रभूने सांगितलं होतं की ह्याद्वारे तू सुवार्ता प्रचार करणार आहेस. आता ही डिश फार महाग होती. 40 वर्षापूर्वी त्याची किंमत $6 लाख होती. $6 लाख. आता प्रभूनं सांगितलेलं आहे. त्यांनी ऑर्डर केली सरळ. खिशात पैसे नाहीत आणि ती डिश त्यांनी ऑर्डर केल्याप्रमाणे आली. आणि त्या ज्या ट्रकमध्ये ती डिश आली
त्या ट्रक ड्रायव्हरला सूचना होत्या की पैसे घेतल्याशिवाय परत यायचं नाही. मदरांकडे तो आला. त्याने सांगितलं, मदर तुमची डिश आलेली आहे, परंतु मालकानं सांगितलेलं आहे की पैसे घेतल्याशिवाय परत यायचं नाही. मदराकडे पैसे नाहीत. अशा स्थितीमध्ये त्या चॅपलमध्ये गेल्या आणि प्रभूकडे सांगितलं, प्रभू तू सांगितलं होतं ना, आता तूच काहीतरी कर, माझ्याकडे पैसे नाहीत, मी आता जाऊन त्याला सांगते की तू जा परत. आणि असा विचार करून चॅपलमधून मदर बाहेर पडतात न पडतात तोच त्यांच्या कॉन्व्हेंटमधील एक सिस्टर आली. सिस्टर, मदर तुम्हाला एक फोन आहे, एका माणसाचा फोन आहे, अर्जंट फोन आहे. तर त्या ड्रायव्हरला भेटण्या अगोदर त्या मदर त्या फोन घेण्यासाठी गेल्या आणि तिथून एक आवाज आला, मदर तुमची पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि मला त्याच्यातून खूप प्रेरणा मिळालेली आहे. हा माणूस अब्जोधीश होता, म्हणजे मिलियनेअर असं त्याला म्हणता येईल. त्याचं स्वतःची होडी होती, यॉक्ट ज्याला म्हणतात, ती होडी होती. त्यामधून त्याने फोन केलेला होता आणि तो म्हणाला की मला आत्ताच एक प्रेरणा झाली की तुम्हाला $6 लाख द्यावेत, $6 लाख. आणि म्हणून मी ते कसे पाठवू. मदरने सांगितलं, यू वायर इट टू दिस पर्टिक्युलर कंपनी, तू ह्या कंपनीला ते पैसे पाठवून दे. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तीच डिश आजपर्यंत वापरली जाते, ज्याद्वारे आपण EWTN इटर्नल वर्ड टेलिव्हिजन नेटवर्क ही कॅथलिक वाहिनी आणि त्याद्वारे प्रसार होणारे कार्यक्रम आपण पाहू शकतो. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा प्रभूवरती पूर्ण भरोसा ठेवतो तेव्हा तो असे काय चमत्कार करतो की आपण कल्पनाही करू शकत नाही. मदर तेरेसांच्या जीवनामध्ये देखील असंच घडलं. अनेक त्यांचे साक्ष्य आहेत, त्यापैकी 1-2 मी तुमच्यासमोर सादर करत आहे. मदर तेरेसा यांनी लोरेटो कॉन्व्हेंट सोडलेलं होतं आणि त्यावेळेला त्या जागा शोधत होत्या. त्यांनी गरिबांची सेवा करण्यासाठी, कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या दुसऱ्या सिस्टर होत्या, सिस्टर निर्मला, आणि त्या जागा शोधत होत्या. त्या साक्रामेंतासमोर प्रार्थना करत असताना एक दिवशी दरवाजाची बेल वाजली आणि एक माणूस त्यांना भेटायला आला आणि त्यांनी मदर तेरेसांना सांगितलं की अमुक एक डॉक्टर अमुक ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा द्यायची आहे, तर तुम्ही तिथं जाऊन त्यांना भेटा. आणि एका कागदावरती त्या माणसानं त्या व्यक्तीचा ॲड्रेस दिला, त्या डॉक्टरचा ॲड्रेस दिला. सिस्टर निर्मला आणि मदर तेरेसा त्यांचा शोध घेत घेत त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी दरवाजावरती बेल वाजवली. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, मी सिस्टर तेरेसा आणि सिस्टर निर्मला, आणि आम्हाला एका माणसाने सांगितलं की तुम्हाला तुमची जागा द्यायची आहे सेवाभावी कार्यासाठी. त्या डॉक्टरला आश्चर्य वाटलं, त्याला धक्का बसला. त्याने विचारलं, हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे एक माणूस आला होता आणि त्याने हा पत्ता तुमचा दिला. तर तो म्हणाला, सिस्टर बसा बसा बसा. थोडा तो सावरला आणि म्हणाला की सिस्टर, मी काही दिवसापासून आमची जी जागा आहे ती द्यायचा विचार करत होतो, परंतु हे मी स्वतः माझ्या बायकोला देखील सांगितलं नाही, कोणालाच सांगितलं नाही, बायकोलासुद्धा सांगितलं नाही. हे तुम्हाला कसं काय कळलं? प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. सिस्टरांनी सांगितलं, मदर तेरेसांनी सांगितलं, देवाचे मार्ग निराळे असतात. आपल्या मार्गापेक्षा त्याचे मार्ग निराळे असतात. तो जेव्हा एखादं कार्य करायचं ठरवतो तेव्हा ज्या ज्या माणसानं तो निवडतो त्या माणसानं तो समोर आणत असतो. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मदर तेरेसा ह्या बोर्डिंग चालवत होत्या
ह्या 300 मुली त्या बोर्डिंगमध्ये होत्या आणि आपल्याला माहिती आहे की बोर्डिंगचा खर्च त्यावेळेला किती होता. एके दिवशी त्यांना खाण्यासाठी काहीच नव्हतं आणि त्यावेळेला आपल्या भारताचं स्वातंत्र्य नुकताच मिळालेलं होतं आणि रायट्स सुरू होत्या, दंगली सुरू होत्या. अशा वेळेला मदर तेरेसा चिंता करत होत्या की आपल्याला ह्या मुलांना देण्यासाठी कुठून अन्न मिळणार, कुठून अन्न मिळणार. आणि म्हणून त्यांनी प्रार्थना केली, साक्रामेंतासमोर प्रार्थना केली. मुलींना देखील सांगितलं प्रार्थना करा. आणि त्या बाहेर पडल्या. कर्फ्यू लागलेला असताना त्या बाहेर पडल्या आणि आर्मीची एक ट्रक आली आणि त्यांनी मदरांना पाहिलं. सांगितलं, मदर तुम्ही इथं काय करतायत, कर्फ्यू आहे, तुम्ही ह्या दंगलीमध्ये मारल्या जाऊ शकता. त्या म्हणाल्या, माझ्या मुली तिथं भुकेने तडफडत आहेत, मला कसंही करून त्यांना त्यांच्यासाठी रॅशन मिळालंच पाहिजे. त्या सैनिकांनी मदरांना आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये जाऊन त्यांनी तिथून त्या मुलींसाठी सर्व रॅशनची व्यवस्था त्यांनी त्यावेळेला केली. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की प्रभू आहे का. विशेषतः या दिवसामध्ये आपल्याला वाटतं अनेक लोक आता आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत आणि प्रभू आपल्या सर्वांना सांगत आहे की अशाही स्थितीमध्ये मी तुम्हाला टाकलेलं नाही, मी तुम्हाला टाकलेलं नाही. म्हणून फिलिपिकरास पाठवलेल्या पत्रामध्ये अध्याय 4 वचन 4 ते 7, फिलिपिकरास पत्र अध्याय 4 वचन 4 ते 7 ह्यामध्ये आपण वाचतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे, प्रभू आपल्या जवळ आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आभार प्रदर्शनासह आपली मागणी प्रभूला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण जेव्हा पूर्णपणे प्रभूवरती अवलंबून असतो तेव्हा कुठलीही स्थिती आली तर आपण सर्वदा आनंद करायला हवा आणि त्याची स्तुती करायला हवी. कारण संत पौल म्हणतो त्याप्रमाणे प्रभू समीप आहे आणि कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. एखादा प्रसंग घडला, प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या समोर या, त्याच्या समोर या आणि प्रभू तुमची प्रार्थना ऐकील. त्याला धन्यवाद द्या आणि नंतर आपली विनंती त्याच्या चरणाशी ठेवा आणि मग तुम्हाला जे आवश्यक आहे ते तो सर्व नक्कीच देणार आहे. माझ्या प्रियबंधूंनो, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले आणि जेव्हा जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तेव्हा मी प्रभूकडे वळालेलो आहे आणि तेव्हा मला प्रभूचा अनुभव आलेला आहे. मोखाडा मिशनविषयी मागे मी सांगितलेलं होतं की तिथे जेव्हा आम्ही सुरुवात केली, आपल्या डायसिसनं तिथं हे सेंटर सुरू केलं अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आणि त्यावेळेला आम्ही विचार केला होता की मेडिकल कॅम्प सुरू करावा. आम्हाला कल्पना नव्हती की आजूबाजूच्या गावातील इतकी लोक, इतके पेशंट तिथं येतील. आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिल्या दिवशी 22 पेशंट आले. दुसऱ्या मंगळवारी 40च्या वर गेले आणि अवघ्या 2-3 महिन्यामध्ये 300 ते 400 पेशंट येऊ लागले. फादर ओनिल माझे जोडीदार आणि आम्ही विचार करू लागलो, आपल्याकडे ह्यांना औषधं देण्यासाठी बजेट नाही आहे, आपण काय करायचं. मी त्यांना म्हणालो की आपलं जे स्टायपंड आहे त्याच्यामधून आपण गोळ्या आणू. आणि त्यावेळेला आम्ही वसईवरून, माणिकपूरवरून मेडिकल स्टोअरमधून ही औषधं माझ्या गाडीवरती, मोटरसायकलवरती आम्ही घेऊन जात असत. कधी फादर घेऊन येत असत, कधी मी जात असे. आणि पाहता पाहता व्याप वाढू लागला
आणि ज्या दिवशी मी सांगितलं फादरांना की मी माझ्या स्टायपंडमधून ही औषधं विकत घेईन, त्या रात्री मला एका बाईचा फोन आला. आपल्या वसईमधीलच एक बाई, निर्मळ पॅरिशमधली, मर्देस पॅरिशमधली. तिने सांगितलं की मी तुमच्या कार्यासाठी 40,000 रुपये देत आहे. त्यांचे पॅरिश प्रिस्ट फादर मिल्टन ह्यांच्यामार्फत त्यांनी हे मला सांगितलं. मी देवाला धन्यवाद दिले. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, त्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही तिथं आता नाही आहेत, परंतु कधीही पैशाची कमतरता पडली नाही. मोठमोठी ऑपरेशन झालेली आहेत, जीप आलेली आहे, परंतु ज्या ज्या वेळेला गरज पडली त्या त्या वेळेला लोकांनी सांगितलं फोन करून की फादर आम्हाला अमुक पैसे द्यायचे आहेत तुमच्या कार्यासाठी, आणि पैशाची वाण कधीच पडली नाही. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रिय बंधू-भगिनींनो, जेव्हा आपण देवाचं कार्य करू लागतो आणि त्याचं नीतिमत्व आणि त्याने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करू लागतो, त्याचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्या सर्व अडचणी आणि सर्व गरजा तो पूर्ण करतो, अडचणी दूर करत असतो. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती येऊन मला सांगते की फादर मला डोनेशन द्यायचं आहे, त्यांना सांगतो की तुम्ही जा आणि रिसीट घ्या. नाही, मला फक्त गरजवंत व्यक्तींना द्यायचं आहे. म्हटलं आम्ही गरजवंतासाठी त्याच्यामधून देऊ. नाही, तुम्ही द्या आणि तुमच्याकडे लोक येतात त्यांना तुम्ही द्या. मग मी त्यांना सांगतो की ठीक आहे, तुमची इच्छा आहे, गरजवंत व्यक्तीसाठी मी हे वापरणार. आणि मला ठाऊक आहे की त्यावेळेला कुणीतरी येणार आणि बरोबर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती येते, फादर माझी अशी समस्या आहे, आणि मग मी समजतो की प्रभूनं याची सोय अगोदरच केलेली होती. अशा प्रकारे प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण पूर्णपणे प्रभूवर अवलंबून राहतो तेव्हा प्रभू आपले मार्ग मोकळे करत असतो. म्हणून तो सांगतो की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. पण दुसऱ्या बाजूला प्रभू सांगतो की तुमच्या मागण्या, तुमच्या गरजा काय आहेत हे स्वर्गीय पिता तुम्ही न मागताही त्याला ठाऊक आहेत. मग आपण का मागावं? आपण मागावं कारण आपण त्याद्वारे त्याच्यावरती अवलंबून आहोत हे सिद्ध करत असतो. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या दिवसामध्ये अनेक लोक अडचणीत आहेत, आर्थिक अडचणीत आहेत. प्रभू सांगत आहे, आपल्या सर्वांना सांगत आहे, तुम्ही माझ्यावरती अवलंबून राहा, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, मी तुमचे प्रश्न सोडवेन आणि मी तुम्हाला कधीच टाकून देणार नाही, हे माझं तुम्हाला आश्वासन आहे. आपण क्षणभर शांत राहून त्या प्रभूला पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर आणूया. आपले डोळे बंद करूया आणि प्रभू आपल्या समोर आहे याचा अनुभव घ्या. आणि तो सांगत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, तू का घाबरतेस? मी तुझ्याबरोबर आहे ना. माझ्यावर पूर्ण भरोसा ठेव, तू विचलित होऊ नकोस. तुझा आजार, तुझे प्रश्न, आर्थिक प्रश्न, नोकरीचा प्रश्न मी सोडवण्यास सक्षम आहे. माझे हात तोकडे नाहीत, मी सर्व काही करू शकतो. माझ्या बाळा, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्याकडे ये, मी तुला ह्या समस्येतून सोडवीन, मी तुझे आजार बरे करेन, मी तुझ्याबरोबर आहे, हे लक्षात ठेव. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हसतो तुला भक्तीने लपलेल्या देवा,
का की त्या सत्याहून नाहीच्याच दुसरी. आमेन. शांततेमध्ये आपण प्रभूच्या सानिध्यात येऊया. प्रभू आपल्या समोर हजर आहे. स्तोत्रकार स्तोत्र 73, 25 आणि 26 मध्ये म्हणतो, स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. पृथ्वीवर आणि स्वर्गात ज्या प्रभूचं दर्शन आपल्याला होत आहे आणि होणार आहे, तोच प्रभू आपल्या समोर ह्या भाकरीच्या रूपामध्ये हजर आहे. ह्या ठिकाणी पवित्र त्रैक्य हजर आहे. पवित्र मरिया हजर आहे, आपली स्वर्गीय माता. सर्व महादूत, दूत, संत आपल्यामध्ये ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण ज्या ठिकाणी परमेश्वर आहे त्या ठिकाणी स्वर्ग आहे. आपलं हृदय त्याच्यासाठी आता मोकळं करूया. प्रिय बंधू भगिनी, विश्वास ठेवा की प्रभू आपल्यामध्ये हजर आहे. ज्याने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकांना आरोग्यदान दिलेलं आहे. एका कॅन्सरच्या पेशंटनं, भगिनीनं साक्ष पाठवून दिलेली आहे की तिचा स्तनातला कॅन्सर प्रभूनं बरा केलेला आहे. Praise the Lord Jesus. Thank you, Thank you, Jesus. Praise you, Lord Jesus. एका भगिनीच्या जे हातपाय दुखत होते ते प्रभूनं बरे केलेले आहेत. Thank you, Jesus. Praise you, Lord त्याचा Jesus. त्रास पूर्णपणे बरा केलेला आहे. Yes, my Lord Jesus. Thank you, Jesus. अनेक तरुण जे बाहेर होते ते सुखरूपपणे आपल्या भारत देशामध्ये परत आलेले आहेत. Praise Thank the you, Lord. Jesus. Hallelujah. Praise you, Lord हे Jesus. सर्व गेल्या काही महिन्यांमध्ये करणारा प्रभू आपल्यामध्ये हजर आहे. Yes, Jesus. म्हणून त्याचा अनुभव घेऊया. पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती, पवित्र आत्मा, आता आपल्याला त्याच्या उत्कट प्रेमाचा अनुभव देणार आहे. म्हणून त्या पवित्र आत्म्याला आपण आता गायनाद्वारे आळवूया. त्याला विनंती करूया की तो आमच्यामध्ये पुन्हा एकदा ये आणि आम्हाला आरोग्यदान दे. आमचे आजार, आमचे प्रश्न, आमच्या समस्या, कदाचित आमचा विश्वास तोकडा पडतो. खरोखर प्रभू इथे हजर आहे का? खरोखर प्रभू जे संदेश देतो ते खरे असणार का? आमच्या मनामध्ये कदाचित शंका येण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा साक्ष येतात तेव्हा आपल्याला कळतं की होय, प्रभूनं हे केलेलं आहे. त्याच विश्वासानं आपण ह्या आराधनेमध्ये आता सहभागी होऊया आणि पवित्र आत्म्याला आळवूया. अगदी मनापासून पवित्र आत्म्याच्या ह्या गायनामध्ये आपण सहभागी होऊया. स्पिरिट ऑफ द लिव्हिंग गॉड, फॉल अफ्रेश ऑन मी. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God,
Spirit of the living God, fall afresh on us. Hallelujah, 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 पवित्र आत्म्याचा वर्षाव अग्नीच्या रूपानं आपल्या प्रत्येकावरती होत आहे, याचा अनुभव घ्या. पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्या प्रत्येकावरती होत आहे. तो आपल्याला स्पर्श करत आहे. प्रभू येशू आपल्या हृदयाचा दरवाजा ठोठावत आहे. आपण आपला अंतःकरणाचा दरवाजा त्याच्यासाठी उघडूया आणि त्याला सांगूया, प्रभू आमच्यामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्यामध्ये वस्ती कर, माझे आजार बरे कर प्रभू. माझे नातेवाईक आणि ज्यांच्यासाठी मी आज प्रार्थना करत आहे, जे हेतू घेऊन मी या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेलो आहे, ते सर्व हेतू प्रभू तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. प्रभूने सांगितलेलं आहे की मी तुमच्याबरोबर जगाच्या अंतापर्यंत आहे. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. या वचनावर विश्वास ठेवून आपण जाणून घेऊया, ह्या क्षणी आपल्याला प्रभूनं स्पर्श केलेला आहे, आपल्याला बरं केलेलं आहे. प्रभू दाखवत आहे की 6 लहान मुलं जी आजारी होती, काही जण रात्री रडत होती, रडायची आणि त्यांचे आईवडील खूप चिंतेत होते की का रडतायत, आम्हाला कारण कळत नाही, डॉक्टरांकडे जाता येत नाही ह्या दिवसामध्ये. प्रभू या लहान मुलांना स्पर्श करत आहे आणि त्यांची ही समस्या सोडवत आहे. आता ते व्यवस्थित झोपतील. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to Lord Thank you, Jesus. लहान मेंदू आणि मोठ्या मेंदूच्या मध्ये एक गाठ झालेली होती. कदाचित ती कॅन्सरची असू शकते. प्रभूनं ह्या क्षणी त्या व्यक्तीला स्पर्श करून ती गाठ नाहीशी केलेली आहे. थँक्यू Thank you, जीसस. Lord Jesus. Praise you, Praise you, Jesus. Jesus. Glory to Lord Praise you, Lord Jesus. Jesus. Hallelujah. डोकेदुखीचा त्रास असलेल्या असंख्य व्यक्तींना प्रभू या क्षणी स्पर्श करून बरं करत आहे. Praise थँक्यू the Lord. जीसस. Thank थँक्यू you, जीसस. Jesus. Praise you, Lord Praise you, Jesus. Jesus. Thank you, Jesus. मला करोना विषाणूने बाधा केलेली आहे का, अशी शंका अनेकांच्या मनामध्ये जी आलेली आहे, त्याची काही लक्षणं दिसत आहेत. प्रभू त्या सर्व व्यक्तींना जे जे हे प्रार्थना पाहत आहेत आणि त्यामध्ये सहभागी होत आहेत, त्या साक्रामेंताकडे पाहून प्रभू या साक्रामेंताद्वारे त्यांना स्पर्श करून त्यांचे आजार ह्या क्षणी बरे करत आहे. थँक्यू लॉर्ड Praise जीसस. you, Lord Jesus. Praise Thank you, you, Jesus. Jesus. Hallelujah. Praise you, Lord Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. 18 विवाहित जोडप्यांना प्रभू सांगत आहे की तुम्हाला लवकरच बाळाची चाहूल लागणार आहे. त्यापैकी काही जणांना अगोदर एक बाळ आहे, परंतु ते दुसऱ्या बाळाची प्रतीक्षा करत होते, अपेक्षा करत होते. प्रभू त्यांची इच्छा पूर्ण करत आहे. Thank you, थँक्यू Thank you, लॉर्ड Lord जीसस. Praise you, Lord Praise Jesus. you, Thank you, Lord Jesus. Jesus. Glory to Lord Praise Jesus. you, Lord Jesus. अनेकांचा Thank you, Jesus. विश्वास प्रभू वाढवत आहे. या क्षणी त्यांना विश्वासाचं दान देत आहे. त्यांचा विश्वास ह्या दिवसामध्ये कमी झालेला होता. प्रभू आहे का, प्रभू कुठे आहे, अशी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि प्रभू त्यांना स्पर्श करून त्यांचा हा अविश्वास
दूर करत आहे. थँक्यू Thank लॉर्ड you, जीसस. Jesus. Praise Praise you, you, Jesus. Glory to your name, Hallelujah. Thank you, Jesus. Father. Praise Glory you, to your Father. name, Jesus. पोटाचे विकार असलेल्या पाच व्यक्तींना प्रभू स्पर्श करून ह्या क्षणी बरं करत आहे. थँक्यू Thank you, जीसस. Jesus. Praise Thank you, you, Lord. Jesus. Hallelujah. Praise you, Thank Lord you, Father. Jesus. Glory to your name, Jesus. परदेशामध्ये 3 बंधू अद्यापही अडकलेले आहेत. त्यांची कंपनी त्यांना वायदे करते की तुम्हाला आता पाठवू, नंतर पाठवू, आणि ते खूप निराशेमध्ये आहेत. प्रभू त्यांची निराशा आता दूर करत आहे, कारण लवकरच त्यांना भारतामध्ये परत येण्यासाठी त्यांचे मार्ग प्रभू मोकळे करत आहे. Thank you, Father. Lord Thank you, Praise you, Jesus. Thank you, Lord. Glory to Lord Jesus. Glory to your name, Jesus. Thank you, Jesus. काही जणांना ताप आलेला होता आणि तो ताप निघत नव्हता, म्हणून त्यांच्या मनामध्ये विविध शंका येत होत्या. प्रभू त्यांचा ताप ह्या क्षणी बरा करत आहे. Thank Thank you, you, Father. Jesus. Praise Thank you, you, Lord Thank you, Jesus. Jesus. Glory to Lord Praise you, Lord Jesus. Jesus. 3 व्यक्तींना वांत्या होत होत्या आणि ही प्रार्थना चालू असताना प्रभू त्यांना स्पर्श करून बरं करत आहे. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Glory Praise to you, you, Lord Jesus. Jesus. Glory to you, Lord Praise Praise Jesus. you, praise you, Praise you, Jesus. Father. Thank you. नोकऱ्या गेलेल्या आहेत अशा 6 तरुणांना प्रभू सांगत आहे की मी तुमच्यासाठी दुसऱ्या नोकऱ्या शोधलेल्या आहेत आणि तिथून तुम्हाला कॉल येणार आहे. थँक्यू Thank you, Father. जीसस. Praise you, Lord Praise you, Jesus. Jesus. Glory Praise to you, Lord Jesus. Jesus. Thank you, Hallelujah. Jesus. एक वयस्क व्यक्ती आपल्या जीवनाला कंटाळलेली आहे आणि तिला वाटतं की प्रभू मला एकतर तू घेऊन जा किंवा माझी ही निराशा आहे ती दूर कर. प्रभूनं त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे आणि प्रभू त्याच्या वेळेमध्ये त्याची इच्छा पूर्ण करणार आहे. Thank थँक्यू you, लॉर्ड Jesus. जीसस. Praise you, Lord Thank you, Lord Jesus. Jesus. you. Glory Praise to you, Lord Jesus. Jesus. Praise you, Hallelujah. Jesus. Hallelujah. Jesus. गर्भाशयाचा विकार असलेल्या, गर्भाशयामध्ये कुठले तरी आजार असलेल्या 3 भगिनींना प्रभू स्पर्श करून त्यांना बरं करत आहे. Praise the Lord. Thank you, Hallelujah. Jesus. Thank you, Father. Glory to Praise your you, name, Jesus. Praise Jesus. the Lord Jesus. कातडीचा आजार असलेल्या 5 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून त्यांचा कातडीचा आजार बरा करत आहे. Praise you, Lord Thank Jesus. you, Lord Glory Jesus. to Lord Thank you, Jesus. Praise the Lord Thank you, Father. Jesus. Praise Thank you, you, Father. Jesus. 6 व्यक्तींना रात्री झोप लागत नव्हती आणि ते खूप बेचैन झालेले होते. झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा कधी कधी झोप लागत नव्हती. अशा ह्या व्यक्तींना प्रभू स्पर्श करून त्यांचा आजार बरा करत आहे. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Praise you, Lord Praise you, Lord Jesus. Jesus. Hallelujah. Hallelujah. Jesus. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेमद भगिनीनो, आपला प्रभू अत्यंत दयाळू आहे. आपल्या घराघरामध्ये येऊन आपल्याला आता तो स्पर्श करत आहे. Yes, Jesus. आपला विश्वास वाढवत आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजून आपण त्याला धन्यवाद देऊया. प्रेज यू जीसस. थँक्यू लॉर्ड. ग्लोरी टू युअर नेम जीसस. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. प्रभू तू किती महान आहेस. आपल्याला जर आज प्रभूनं स्पर्श केलेला असेल तर क्लेम करा की होय प्रभू, तू हे जे काही म्हटलेलं आहेस ते माझ्यासाठी होतं आणि ते तुम्हाला मिळणार आहे. विश्वासाने हे तुम्ही जाणा, कारण प्रभू आपल्या समोर हजर आहे. Hallelujah. तर आपण साक्रामेंताचा आशीर्वाद घेऊया. वसई व भारतासाठी प्रार्थना. एकत्र आमच्या बापाने नमो मरिया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया एकत्र. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकर्यांना पाठवून दे.
आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मर्या माते भारताच्या कैवारिणी आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्से आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्म प्रसाराच्या कैवारिणी आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला. भक्ती भावी चला नमूया भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीन तव उपासना ही अंत सुन्याचा हो झाला. गहना इंद्रिया ही हो गुणा गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्व शक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभया पासुनी या प्रसविजो तो शुद्धात्मा ईशमुचा. मंगल भावी सवुतयाला करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस. ती सर्व गुणीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण ह्यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. सर्वांनी एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो.
त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो, अल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. शांती दाता तुम्हीच हो, शक्ती दाता तुम्हीच हो, शांती दाता तुम्हीच हो, शक्ती दाता तुम्हीच हो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो.